सर्व कष्टकरी शेतकरी सर्व वर्गातील प्रमुख मान्यवर यांनी आबांच्यावर जीवापाड प्रेम केलं आणि आबांच्या जाण्यानंतर त्याच ताकदीनं आमदार सुमनवणींच्या माग तुमच्या माग आमच्या वरचे गल्लीतील परिसरातील पाठीशी राहिले। लोकांचे प्रश्न घेऊन आपण पुणे ते नागपूर लोकांचे रोजगाराचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, तुमच्या खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीने आबांच्या बरोबर आम्ही सर्वजण तासगावकर राहिलो त्याच्या डबल ताकदीने इथून पुढे आम्ही वरचे गल्ली घरातून सर्व युवक बाहेर पडून तुमच्या ताकदीला 2 पावले पुढे तुमच्या संग्रामात प्रचार करणार आहोत आणि येणाऱ्या तालुक्यात येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये तासगाव कोटेमंकाचे आमदार आपण होणारच आहात आणि आबांचं राहिलेलं स्वप्न मुख्यमंत्री पदाचं हे आपल्या माध्यमातून पूर्ण व्हावं हे तमाम आमच्या वरच्या गल्लीतील तासगाव शहरातील तालुक्याच्या वतीने आमची आग्रहाची भूमिका आहे। आबांनी कायमच आम्हाला भरभरून प्रेम दिले, भरभरून विकास कामं आमची केलेली आहेत। तुम्ही त्याच ताकदीने आमची कामं करत आहात। तुम्हाला येणाऱ्या भविष्यातल्या आमदारकीसाठी तमाम आमच्या युवकांच्याकडून शुभेच्छा देतो आणि तुम्ही युवकांसाठी या ठिकाणी उपस्थित तुम्हा आम्हा सर्वांचे महाराष्ट्राचे युवा नेते आदरणीय रोहित दादा, माजी नगराध्यक्ष अमोल नाना, तालुक्याचे अध्यक्ष विश्वास तात्या खुजट साहेब, आमचे पवार सर, आमचे बाळासाहेब सावंत, आमचा खंडू या ठिकाणी उपस्थित आहे। उपस्थित या ठिकाणी तालुक्यातून आलेले माझे तमाम युवक मित्र, माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, इथं जमलेला माझ्या बंधू आणि भगिनीनो, आज आपला भाग्याचा दिवस आहे। हे खूप मोठं विकासाचं पर्व आजपासून आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये सुरू होते। त्याचा जनक एक 24 वर्षाचा तरुण आहे आणि तो तरुण पायाला भिंगरी बांधून आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतोय। आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाचा परत एकदा पर्व त्या ठिकाणी सुरू करतोय। आपल्या कमी वयामध्ये सातत्यानं लोकांच्या कामाला येणारा, तरुणाच्या हाक्याला ओ देणारा आज रोहित दादा आपल्याला एक मोठी भेट घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे। एक आबांनी पाहिलेलं स्वप्न गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये जे आबांनी बघितलं ते साकार करण्याचं काम आज रोहित दादांच्या त्या ठिकाणी माध्यमातून होत आहे। बांधवांनो, सगळ्यात आबा गेल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला आबांच्या घराची त्या ठिकाणी चिंता लागली होती, परंतु आमची माय माऊली आदरणीय वहिनी साहेब आज 18 तास त्या ठिकाणी काम करतायत। पायाला भिंगरी बांधून मतदारसंघामध्ये फिरतायत। पाण्याचे प्रश्न असू देत, रस्त्याचे प्रश्न असू देत, समाज मंदिरांचे प्रश्न असू देत, सातत्याने त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवतायत। आज तुम्हाला मला सांगितलं पाहिजे, रोहित दादा सारखा युवा नेता आज महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती येतोय। उद्याचा आर पाटील घडवण्याचं काम तुम्हा आम्हा सर्वांना करायचंय। एवढंच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर वीरराजा मल्हारबाबा होळकर यांना त्रिवार मुजरा करतो। फुले शाहू आंबेडकरांना मानाची वंदना करतो। आदरणीय विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्वच आमचे ज्येष्ठ, या ठिकाणी उपस्थित असलेले तासगाव नगरीचे मान्यवर, त्याचबरोबर तुमच्या आमचे सर्वांचे आजचे महाराष्ट्राचे युवकांचे आयडॉल रोहित दादा आणि समोर बसलेले सर्व माझे बंधुतुल्य सहकारी मित्रांनो, आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं तासगाव तालुक्याचं स्वप्न पूर्ण झालं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कारण रोहित दादा हे आबांनी पाहिलेलं एक स्वप्न होतं की तासगावमध्ये जे काही बेरोजगार तालुक्यामधली जी पिढी आहे त्यांना कुठेतरी हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि जी काही आमचे नऊ उद्योजक तयार होणार आहेत त्यांना कुठेतरी काहीतरी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे। आबांनी प्रयत्न केले, परंतु योगायोगाने काही कारणाने आबांना यश आलं नसेल, परंतु
जे आबाने पेरून ठेवलं होतं ते तुम्ही पुढे त्याला आपल्या रक्ता मासाचं विचाराचं खत पाणी घातलं आणि खरं तर ते आज आपण बघतोय. आणि आजचा जो काही सत्कार आहे गावोगावी आपल्या तासगाव शहरामध्ये घेतला रोहित दादांचा की बाबांनो जी काही योगेवाडीच्या माळावरती असणारी MIDC आणली. खरं तर याबद्दल मी समस्त माझ्या धनगर समाजाच्या वतीनं असेल किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं असेल तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर खरं सांगायचं झालं तर जरा बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं. कारण आबांच्या कारकिर्दीमध्ये आबाने खरं तर जे काही गोरगरीब शेतकरी असतील कामगार असतील यांच्या हिताचा विचार केला, गोरगरिबाचा विचार केला. त्यांनी डान्स बार बंद केले. जे जे काही सावकार आहेत त्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याची आबाने भूमिका घेतली. पण गेल्या 10 वर्षामध्ये मला सांगायला खरं तर खंत वाटते की हे जसं भटाचं बडव्याचं सरकार आलं तेव्हापासून 10 वर्षामध्ये आजच गेल्या 2-4 दिवसामध्ये मिलिंद भाऊ आपण बघितलं सावकारांनी कसं डोकं वर काढलेलं आहे. ज्या आबाने कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याची या ठिकाणी भूमिका घेतली त्याच तालुक्यामध्ये सावकारांनी डोकं वर काढलं आणि शेतकऱ्यांना पिळायला सुरुवात केली. आज अगदी आपण बघितलं आज एक आत्महत्या झाली आहे सावकाराच्या कर्जाला कंटाळून. फार वाईट अवस्था आहे. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सर्वांना सांगेन की आबाने जे काही चांगले निर्णय घेतलेले होते डान्स बार बंदचा निर्णय असेल. आज आपण बघितलं तर तासगावमध्ये गल्लोगल्ली दारूची दुकानं चालू आहेत. लायसन्सची गरज नाही असं वाटायला लागलेलं आहे. युवा पिढी अतिशय वाईट परिस्थितीत भरकटलेली आहे. या युवा पिढीला कुठे जर थांबवायचं असेल तर आबाचे विचार पुन्हा एकदा तुम्हा आम्हाला हातात घ्यावे लागतील आणि तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा ते विचार पेरावे लागतील. खऱ्या अर्थानं मला एक सांगावंसं वाटतंय की आबांना आधुनिक गाडगे बाबा म्हणून संबोधलं गेलं. स्वच्छता जो काय अभिमानाचा विषय तो आबांनी सर्वप्रथम मांडला. पण आज आपण बघतो की AC रूम मध्ये स्वच्छता करताना एक बाबा दिसतोय. आता त्या AC रूम मध्ये काय लोटत असेल हा खरे विचार करण्याचा आणि अभ्यास करण्याचा विषय आहे. या निमित्तानं फक्त तुम्हाला मला एकच विनंती करायची आहे की दादाने आणि वहिनी साहेबांच्या माध्यमातून जी काय आता MIDCचं मंजुरी आलेली आहे खरं तर तिथं बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळेल. जे काही नवउद्योजक आहेत त्यांना उद्योग करता येईल, 4 रुपये मिळवता येतील आणि आपल्या तासगाव तालुक्याची थोडी का होणार प्रगती होईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि खरं तर दादा या निमित्ताने एक विनंती करेन सर्वांना की बाबांनो ही जाती धर्मामध्ये चाललेली तेढ आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. खरं तर मिलिंद भाऊ सांगायला लाज वाटते या वरच्या गल्लीमध्ये तासगाव शहरामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात. हा आमचा ग्रामीण भाग आहे, ग्रामीण जुनं तासगाव आहे. या ठिकाणी गावगडा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत होता. रोज बस रूट मधले मित्र आज एकामेकाकडे शंकेनं बघतोय. तो म्हणतोय मी मराठा आहे, मी म्हणतोय मी धनगर आहे, तिसरा म्हणतोय मी मांग आहे, चौथा म्हणतोय मी कुंभार आहे. अतिशय वाईट परिस्थिती येऊन ठेपलेले भावांनो. माणसाला माणूस म्हणून घ्यायची आता लाज वाटायला लागलेली आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून एक विनंती आहे जाती जातीमध्ये भांडणं लावणारी धर्माधर्मामध्ये भांडणं लावणारी ही आता ताकद कुठे रोखली पाहिजे. या निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करतो आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची जी भूमिका घेणारी लोक आहेत त्यांना कुठेतरी आपण बळ दिलं पाहिजे एवढी विनंती करतो. थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या. तासगाव तालुक्यामध्ये आणि कवठे मंकाळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जी MIDC निर्माण होते त्या MIDCच्या प्रयत्नामध्ये अगदी आराराबांच्या पासून ते सुमन वहिनी असतील, रोहित दादा असतील, कष्ट करणारे हयात असलेले हयात नसलेले सर्व सच्चे कार्यकर्ते यांना प्रथम मी आज इथं अभिवादन करतो. हा विजय खऱ्या अर्थानं लढणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. कारण आम्ही नुकतंच ज्यावेळी कळत्या वयात आलो होतो, मला वाटतंय 99ची वगैरे इलेक्शन असेल आणि त्या निवडणुकीच्या वेळी MIDC हा प्रकार प्रथमतः विलासराव देशमुख सरकारच्या काळामध्ये प्रथमतः MIDC हा प्रकार आला होता आणि बारामतीमध्ये एक 5 स्टार MIDC त्यावेळी झाली होती. दुसरी MIDC कोल्हापूरमध्ये शिरवळमध्ये झाली होती. अशा 5 स्टार MIDC बनत असताना सांगली सारख्या दुष्काळी भागामध्ये सुद्धा एक चांगली MIDC बनावी म्हणून पहिला आराखडा तयार झाला तो कुपवाड MIDCचा तयार झाला. दुसरा आराखडा तयार झाला तो कडेगावचा आणि पलूसचा झाला. आणि त्याच धर्तीवरती दुष्काळी भागामध्ये सुद्धा एखादी MIDC झाली पाहिजे ह्या हेतून आराराबांनी
बोरगावच्या त्या महाराणावरती ज्याला आपण कोड्याचा मळा म्हणतो तिथं MIDC व्हावी म्हणून आबांनी प्रयत्न चालू केले. खऱ्या अर्थानं ती MIDC होणं ही काळाची गरज होती. परंतु त्या MIDC मध्ये वारंवार भूमी अधिग्रहणाच्या वेळी आडवं कोण पडलं, तिथं प्यायला पाणी नाही आणि कारखाने कशी उभा राहणार अशी भूमिका कोणी घेतली, हा खऱ्या अर्थानं संशोधनाचा विषय आहे. आणि त्याच नंतर आता MIDC झाल्यानंतर प्लॉट घ्यायला कोण पहिला तिथे उड्या मारणार आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामधला जो तरुण आहे, पवार साहेबांनी एक वाक्य बोललं होतं की एका कुटुंबात 3 मुलं असतील तर एका मुलानं शेती करावी, एका मुलानं नोकरी करावी आणि एका मुलानं उद्योगामध्ये यावं. शेती अनियमित आहे, नोकरीमध्ये माणूस फक्त जगतो, जास्त प्रगती करू शकत नाही. परंतु खऱ्या अर्थानं जर उद्योगामध्ये माणूस उतरला तर सक्षम कुटुंब निर्माण होईल आणि या देशामध्ये एक चांगली कुटुंब व्यवस्था निर्माण होईल. ह्या भूमिकेतून खऱ्या अर्थानं हे औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती करण्याचं काम महाविकास आघाडीचं सरकार असेल, त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आता नव्याने आलेली उद्धव साहेब ठाकरेंची शिवसेना असेल, या पक्षांनी खऱ्या अर्थानं भूमिका घेतली होती. परंतु काय होते, हिंदुत्वाचं राजकारण करणारी जी काही मंडळी आहेत त्यांना तरुणांना रोजगार द्यायचा नाही. आम्ही देखील, राम आमचा देखील आहे, देवा या देशातले 33 कोटी देव आमचे देखील आहेत. पण आम्ही आमची भूमिका मांडताना एका हाताला काम आणि दुसऱ्या हातात राम ही भूमिका घेतो. परंतु ह्या ज्या काही हिंदुत्ववादी संघटना या चालल्या पाहिजेत, आपली पोरं कुठं तर 8वी 9वीत शाळा सोडून कुठं तर दौडीला जाऊन गर्दी करून या शिक्षणापासून वंचित राहिली पाहिजेत, ही भूमिका खऱ्या अर्थानं घेणारी ही जी काही विचारधारा आहे, या विचारधारेच्या विरोधात खरी ही लढाई आपली जी चालू आहे. या लढाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी काही भूमिका घेईल त्या पक्षामध्ये आम्ही वैयक्तिक आमचं कुटुंब असेल किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, हा ठामपणे मागे उभा राहील या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. संपादक हसन तांबोळी 84 59 60 50 47. उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे. कार्यकारी संपादक त्रिवेणी माने.